तर जय शिवराय मित्रांनो, काही कामानिमित्तानं आपण खामगावला आलो होतो. तर आपलं खामगाव मधलं काम लवकर आटपल्यामुळे मग आम्ही ठरवलं की चला इतर लोक आलोच तर आता आजचा गुरुवार पण आहे तर आपल्या शेगावला जाऊ आणि गजानन महाराजांचं दर्शन घेऊ. तर मग निघालो आम्ही शेगावला. शेगावमध्ये आल्यानंतर आम्ही लगेच गाडी पार्किंग केली आणि भक्त निवासाच्या मार्गाने चाललो आपल्या मंदिराकडे. तर मंदिराकडे जात असताना आमचे उमेश भाऊ आणि योगेश भाऊ तर इतके कणकण चालले होते, कारण आम्हाला लवकरच आपल्या योगेश भाऊच्या भाच्याच्या वाढदिवसाला जायचं होतं. म्हणून आम्ही लवकर लवकर दर्शन घेऊन आणि लवकर बाहेर निघू असं ठरवलं. तर जाता जाता म्हणलं चला इथपर्यंत आलो तर जय गजानन माऊली आपला गजर घ्यावाच लागतो. तर मी जय गजानन माऊली म्हणलं तर लगेच आपले उमेश भाऊ म्हणतात जय श्रीराम. इतकं हसायला आलं की मी स्वतःवर कंट्रोल केलं. मग लगेच आपण चप्पल स्टँड मध्ये पोहोचून लगेच आपण आपले बुट गिट काढून ठेवले आणि आम्ही ठरवलं की आता आपण मुखदर्शन घेऊ. मुखदर्शन घ्यायचं कारण याचं काय आम्हाला गडबड होती. आज काय जास्त गर्दा नसल्यामुळे आपलं लवकर दर्शन झालं. मंदिरामध्ये शूटिंग घ्यायला चालत नाही मित्रांनो, तर आपण आतली काही शूटिंग घेतली नाही. दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर लगेच आपल्याला हे सेवेकरी दिसले. सेवेकरी हे ऊन वारा पाऊस काही असो यांची सेवा ही कार्यरत असते. तेवढ्यातच आपल्याला हे वाद्य ऐकू आलं. हे वाद्य इतकं सुंदर, तिथून हलायच वाटत नव्हतं. पण आपले योगेश भाऊ आणि उमेश भाऊ हे लगेच स्टेप देऊन उभे होते की चाल फोटो काढ. लगेच तिथून आपण लगेच फोटो गिटो काढून लगेच आपल्या चप्पल स्टँडकडे निघालो. चप्पल स्टँडकडे निघून आपले बूट गिट घेतले आणि म्हणलं चला आता बाहेर निघू, कारण आपल्याला थोडी गडबड असल्यामुळे आपण दुसरं काही काम करायचंच नाही, फक्त दर्शन घेऊन लगेच बाहेर निघायचं. लगेच आपण वाहन तळाकडे आलो. आपले उमेश भाऊ उंदरावानीच उड्या मारत मारतच निघले. लगेच वाहन तळाकडे आल्यानंतर जो आपण हार घेतलेला होता गजानन महाराजच्या चरणी ठेवून तो आपल्या गाडीला बांधला. गाडीला बांधल्यानंतर उमेश भाऊ पाहू लागले तो बरोबर बांधला का नाही. मग लगेच चला पार्किंगच्या बाहेर निघाल्यानंतर चौकात आल्यानंतर पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचं दर्शन घेऊन आपण निघालो आपल्या घराकडे. तर मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय श्रीराम.